तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आज एक नवीन रेसिपी घेऊन आले मी उपीट म्हणजे उपमा. इथं मी करणार आहे. चला बघूया आपण तो कसा पण करायचा आहे. इथं मी 1 वाटी रवा घेतलाय. आता हे एक पातेलं तापवायला ठेवलंय. आता पातेलं चांगलं तापवून घ्यायचंय. त्याच्यामध्ये आता तूप घालायचंय, मस्त असं साजूक तूप घालत घ्यायचं. अर्धा चमचा घालायचा. माझ्याकडे तो दिसतोय तो चमचा मी अर्धा घातलाय. आणि त्याच्यामध्ये रवा टाकायचा. रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस. तेव्हा रवा भाजायला टाकलाय, तो चांगला भाजतोय, बारीक गॅस केलाय मी. तोपर्यंत इथं मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता काढून घेतले. हळद, जिरं, मोहरी काढून घेतले. सामान सगळं जे लागतं ते. इथं रवा आपल्याला हलवतच सगळं मी करून घेणार आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता कापून घेतलाय बघा. अजून भाजतोय आपला रवा. कोथिंबीर पण कापायची आहे बारीक. आता रवा चांगला भाजलाय. 15-20 मिनिटं लागली मला रवा भाजायला. तर रवा भाजलाय तो मी आता त्या प्लेटमध्ये काढून घेतलाय बघा. आता प्लेटमध्ये सगळा काढून घ्यायचा आपण. आता त्याच पातेल्यात मी तेल टाकलंय. तेल टाकून घ्यायचंय 1 चमचा किंवा 1.5 चमचा टाकला तरी चालेल. आता जिरं, मोहरी टाकून घेतलंय बघा आता त्याच्यामध्ये. कांदा टाकलाय. कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचंच आहे. म्हणजे आपला लगेच कांदा आपला लालसर होतो. चांगला भाजतो लगेच 2 मिनिटात. हे बघा मी कांदा टाकून घेतलाय. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. इथं मी आता मीठ टाकले बघा, थोडंसं मीठ टाकून घेते. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगते तुम्हाला थोडं मीठ टाका, म्हणजे लगेच कांदा, मसाला काय असेल ते आपलं लगेच भाजून निघतं. जास्त वेळ नाही लागत. आता कांदा टाकलाय. आता कांदा भाजलाय. टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकून घेते. टोमॅटो पण चांगला भाजायचा आहे. पहिले तुम्ही हिरवी मिरची, कढीपत्ता टाकला तरी पण चालेल. मी नंतर टाकला इथं. कढीपत्ता टाकलाय नंतर आणि हिरवी मिरची पण टाकणार आहे परत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी सगळं इथं टाकून घेतले. आता चांगलं हलवायचं आपल्याला, हलवत भाजून घ्यायचंय. तर आता इथं चांगलं भाजलंय. आता आपल्याला हळद टाकायची. धना पावडर पाहिजे तर तुम्ही धना पावडर पण टाकू शकता. इथं मी अर्धा चमचा हळद टाकल्या. मस्त होतो उपमा, एकदम गावाकडच्या साईडला असतो तसा. तर हा माझ्या पद्धतीने मी बनवलाय. कसा झालाय ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता तो रवा भाजून घेतलेला तो टाकायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तुम्ही पाणी गरम करून ओतलं तरी पण चालेल. मी थंडच पाणी ओतणार आहे, रूम टेम्परेचरचं. आता तो 2 चमचे कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचं. जरा मोठा भरड असली तरी चालेल. एकदम मस्त लागतं दाताखाली आल्यानंतर. मस्त एकदम आपला लागतं ते शेंगदाणे असे दाताखाली फुटल्यानंतर. तर इथं मी 2 वाट्या पाणी टाकलंय. एका वाटीला 3 वाट्या पाणी टाकायचंय. जसा आपला रवा असेल तसा. इथं माझा थोडा जाड रवा होता म्हणून मी 3 वाट्या टाकलंय. जर का जरासा रवा हे असेल, जाड नसेल आणि पातळ असेल असा, तर तुम्ही 2.5 वाटी टाकलं तरी पण चालतंय. एकदम मस्त होतं लुसलुशीत असं. थोड्या 2 मिनिटं मी झाकून ठेवलेलं. आता मी कोथिंबीर टाकते. मस्त असा बघा आपला तयार झालेला आहे. आता ह्याला 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवायचं असं झाकून. मस्त ठेवायचं असं. तर आपला फुलतो तो रवा. तोपर्यंत मी इकडं साय काढलेली. तर साय जरा हलवून घेते. सकाळी काढून ठेवलेली. त्याच्यामध्ये काही घातलेलं नाहीये. दही नाही, काही नाही. असंच मी फक्त साईचं लवकर पातेलं बाहेर काढून ठेवलेलं. बाऊल आमचा तो आहे. तर मस्त हलवायचं 5-10 मिनिटात एकदम मस्त असं लोणी येतं. कपडा खाली घ्यायचा, म्हणजे इकडं-तिकडं जात नाही आपला. हे बघा, मस्त असं घट्ट झालंय. लगेच 2 मिनिटात लोणी आलं पण माझं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे बघा आता खोलून बघितले. आता जरा अजून पातळच वाटतं. जरासं अजून झाकून ठेवायचं. एकदम मस्त असं उपीट तयार झालंय आता आपलं इथं. हे बघा आता हे लोणी पण आलंय माझं 5-10 मिनिटात. हे बघा मस्त असं लोणी. ह्याला जरा 5-10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवायचं. म्हणजे थोडंसं असं घट्ट होतंय. फ्रिजमध्ये मी ठेवून दिलंय लोणी. तोपर्यंत अजून एकदा मी हलवून घेते उपीट, उपमा.
तर तुम्ही कशा प्रकारे उपमा करता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा उपमा आवडला असेल, उपीट आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये सांगा कसा झालाय ते. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब चॅनलला करा. तर मस्त असं आपलं झालेलं आहे उपीट. आता मी इथं 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवलेलं ते काढून घेतलंय. आता मस्त पाण्याचा हात लावून एकत्र करायचंय लोणी आपल्याला. हे लोणी चटणी टाकून पण खायला मस्त लागतं एकदम. हे बघा मी पाण्याचा हात लावून गोळा तयार करून घेतला. याला 2-3 वेळा चांगलं धुवून घ्यायचंय लोण्याला आपण. आता हे मी जे ताक काढलंय साईडला ते मी झाडांना ओतणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. सांडलं माझ्याकडून चुकून. तर त्याच्यामध्ये पाणी जास्त ओतायचं आणि झाडाला ओतून टाकायचं ते पाणी. एकदम म्हणजे चांगलं खत तयार होते त्याचं काय मस्त झाडं येतात. फाटी वगैरे फुटतात. आता इथं आपलं लोणी तयार आहे बघा. आता मी त्याला गॅसवर ठेवते आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे करायचं, लोणी काढायचंय. तर तुम्हाला हा पण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मस्त आता पातळ झालंय आपलं लोणी. तुम्हाला जर का खायचं असेल भाकरी बरोबर, भाकरीला लावून पण एकदम मस्त लागतं लोणी. ठेवू शकताय. 2 दिवस लोण्याला काही होत नाही 2-3 दिवस. आता इथं बघा उकळी आल्या. आता हा पांढरा थर आलाय. आपलं तूप तयार झालंय. मस्त असं तूप तयार झालंय. जरा 5 मिनिटं असून द्या. असं झालं की मग कढलं म्हणून जरासं पाणी टाकून बघायचं ते तडतड उडलं की तूप आपलं तयार झालं. आता मी इथं कोथिंबीर वडी पण बनवणार होती. त्याची रेसिपी नंतर सांगते. मस्त अशी धुवून ठेवल्या कोथिंबीर. आता इथं तूप तयार झालं आपलं. गॅस बंद करून घ्यायचा. इथं तुपाचं भांडं घेतलंय. लागल्यास तूप पण ओतून घेणार गाळून मस्तपैकी असं. कोथिंबीर वडीची रेसिपी नंतर येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ती बघा नक्की माझा पुढचा व्हिडिओ सुद्धा. आणि उद्या हे बघा मस्त असं चमच्यानं सगळं वळून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर असं गाळण्यात पण असं दाबून घ्यायचं आपलं तूप. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायला पण विसरू नका. कारण की माझे पुढचे जे व्हिडिओ येतात ते पण तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा पहिलं पण माझं तूप होतं. धन्यवाद.